सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या सिंगिंग स्टार या सिंगिंग स्टुडिओचे उद्घाटन सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। सांगलीच्या आत्ता पोलीस चौकी समोरील सावंत सर्व्हिसिंग सेंटर समोर हा सिंगिंग स्टुडिओ सुरू करण्यात आलेला आहे। दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये सिंगिंग क्लासमध्ये नवोदित गायकांना शिक्षण दिलं जाणार आहे। तसेच नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार दीपक चव्हाण यांनी आज स्टुडिओ सुरू केलेला आहे। स्टुडिओच्या पहिल्या दिवशी 7 नवोदित गायकांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की दीपक चव्हाण यांनी सामाजिक सेवेबरोबरच संगीत क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवलाय। अल्पावधीत त्यांनी गायनकला आत्मसात करीत ती जोपासली, याचा वापर ते समाजसेवेसाठी करतात। त्यामुळे या सिंगिंग स्टार स्टुडिओमधून चांगले गायक तयार होतील अशा शुभेच्छा आहेत। अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी अशा शुभेच्छा दिल्या आहेत। स्टुडिओ शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ढगे, सामाजिक कार्यकर्ता जमीर कुरणे, सांगलीतील गायक आशा पवार, आशा शेट्टे, जयश्री मद्रासी, पूर्णिमा पाटील, गायक कुंडलिया मामा, अविनाश कांबळे, अविनाश शितोळे, जोशी सर, विनोद साळुंखे, मोहन पतंगे, सुनील पाटील, आनंद यादव, कबीर कुरणे, सॅम कुरणे, नवीन संबोधी, मिलिंद बनसोडे, पाटोळे सर, रामनाईक सर, अनिस जमादार, राजश्री मोहनानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार चंद्रकांत गायकवाड, तानाजी जाधव, विक्रम चव्हाण, अजय शर्मा यांनी सुद्धा भेट देत शुभेच्छा दिल्या।